तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा फिश फ्राय, ग्रीन बांगडा फिश फ्राय। तर त्याच्यासाठी मी एक आंबा घेतला आणि 2 बांगडे घेतले आहेत। तर चला आता आपण ह्याला अगोदर क्लीन करून घेऊया। बांगड्याला कसं क्लीन करायचं, कसं साफ करायचं ते हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत आहात। तर अशा प्रकारे मुंडीचा साईड जे असते त्याचा तो अगोदर आपण काढून घेऊया आणि मग त्याच्या आतला जे घाण असते ते इझिली रिमूव्ह होते। तर अशा प्रकारे मी त्याचं सगळं आतलं घाण काढून घेत आहे। तुम्ही बघत आहात माझ्या स्क्रीनवर। तर बघा, तर अशा प्रकारे मी त्याला साफ करून घेते। तर चला आता आपण ह्याला वॉश करून घेऊया। तर गाईज, तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडासा पण आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला, माझ्या परी किचनला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। तर माझं वॉश करून झालं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये त्याचे जे पंख आहेत त्याला पण आपण कैचीने कट करून घेऊया आणि त्याचे जे शेपूटचा भाग आहे त्याला पण अशा प्रकारे आपण उडूया। तर आता मसाला व्यवस्थित आपल्या मच्छीला लागला पाहिजे म्हणून त्याला मी अशा प्रकारे चीर देते। तर तुम्ही पण असं चीर द्या, म्हणजे जे आपले मसाले आहेत ते त्याच्या आतपर्यंत जातील आणि मसाला व्यवस्थित फिशला लागणार। तर फिशला अशा प्रकारे मी चिरून घेतले। तर आता चला पुढचा प्रोसेस काय आहे, वाटण बनवून घेऊया। वाटण करता मी घेतले कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाचे पाकळ्या, अद्रकचा थोडासा तुकडा आणि कच्चा आंबा जो मी दाखवला होता अगोदरच तुम्हाला। तर आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया। तर पेस्ट बनवून झाली तर आपण त्या फिशवर त्याला टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ ॲड करून त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघत आहात मी कसा त्याला फिशला ते मसाला लावून घेत आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे मस्तपैकी त्याच्या आतपर्यंत मसाला घुसेल असा तुम्ही त्याला लावून घ्या। तर मसाला माझा लावून झाला आहे। तर आता मी तव्यामध्ये ऑइल घेतले 3 चमचे आणि जी मसाला मी लावलेली फिश होती ती फिशला आपण फ्राय करून घेऊया। तर बघा तुम्ही मी कशा प्रकारे फ्राय करत आहे। तर असं माझं फ्राय करून झालेलं आहे म्हणजे होत आहे, सॉरी। तर आता आपण त्याला पलटी करून पण दोन्ही बाजूनी शिजून घेऊया। तर माझा बांगडा फिश फ्राय रेडी आहे। मी ह्याला डाळ भाताबरोबर सर्व केला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाकरी बरोबर पण ह्याला सर्व करू शकता। तुमची जी इच्छा असेल त्याच्यामध्ये तुम्ही सर्व करून याला एन्जॉय करू शकता। तर धन्यवाद तुम्हाला। अशा चांगल्या व्हिडिओला तुम्हाला बघायचे असेल तर मला लाईक करा। धन्यवाद।